नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तर तो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रिफ्लेक्शन ऑफ लाईट नेमकं काय असते, रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशा प्रकारे होते, त्याची टाइप्स कोणकोणते असतात, तसेच रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे 3 लॉज पण आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत की लॉज ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा काय आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजू परिसरामध्ये इकडे तिकडे फिरत असतो तेव्हा आपल्याला आपल्या अवती असलेला हा जो परिसर आहे, एन्व्हायरमेंट आहे आणि जो निसर्ग आहे तो आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो. तर आपल्याला या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या अवती आपल्या प्रेझेंट असतात, त्या आपल्याला समजतात, जाणवतात. तर त्याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही सेन्सेस प्रेझेंट आहेत. तर आपल्या बॉडीमध्ये जे सेन्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे असे 5 सेन्स ऑर्गन्स आपल्याला आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आईज येतात, त्याच्यानंतर इयर येतात, त्याच्यानंतर टंग येते, त्याच्यानंतर आपली स्किन येते, त्याच्यानंतर आपलं नोज येते. तर या 5 सेन्स ऑर्गन्स मुळे आपण ज्या आपल्या भोवती ज्या गोष्टी होत असतात तर त्या आपण जाणून घेऊ शकतो आणि आपल्याला त्या कळतात सुद्धा. त्या 5 सेन्सेस मध्ये सगळ्यात महत्वाचा जो सेन्स आहे तो आहे आईज. कारण त्या आईज मुळेच आपण सर्व काही आपल्या अवतीभोवतीचं जे जग आहे ते आपण बघू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मानला जाणारा जो सेन्स आहे तो आहे आईज. आता आईज जे आहे तर फक्त आईज असून आपण बघू शकतो असं नाही. कारण की बघा, आपण जेव्हा रात्री बाहेर जातो तेव्हा बाहेर अंधार असतो आणि अंधारामध्ये आपल्याला काहीही दिसत नाही. आपण काय करतो, आपल्याकडे असणारी जी टॉर्च आहे किंवा मोबाईलला जो फ्लॅश असतो तो आपण लावतो आणि त्याच्या उजेडामध्ये आपण सर्व काही बघत असतो. तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते आहे की आपल्याला बघण्यासाठी डोळ्यांसोबतच लाईटची सुद्धा आवश्यकता असते. बघा, आपण जेव्हा रात्री प्रवास करत असतो तेव्हा आपल्याकडे गाडी असते आणि गाडीच्या समोर आपल्या गाडीला हेडलाईट असतो. जेव्हा हेडलाईट ऑन असतो तेव्हाच आपल्याला रोड दिसतो, अदरवाईज आपल्याला रोड दिसत नाही. डोळे असून सुद्धा आपण अंधळे त्या ठिकाणी झालेलो असतो. तर बघण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लाईटची गरज असते. मग लाईट आणि डोळे या दोघांमुळे आपण बघू शकतो. आता बघा, जेव्हा आपण बघत असतो तेव्हा ऍक्च्युली रिफ्लेक्शनच होत असते. कारण की आपल्याला बघण्यासाठी लाईट हा त्या ऑब्जेक्ट वरती पडणं खूप गरजेचं असते. कारण की जोपर्यंत ऑब्जेक्ट वरती लाईट पडणार नाही, त्याचं रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यांमध्ये जाणार नाही, तोपर्यंत आपण कोणताही ऑब्जेक्ट हा बघू शकत नाही. त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल काम करते त्याच नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट नेमकं काय असतं ते त्याची डेफिनेशन आपल्याला आहे. ते डेफिनेशन आपण बघून घेऊया. बघा, when light rays falls on an object their direction changes and they turn back. This is called reflection of light. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती लाईट पडतो तर तेव्हा तो लाईट त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊन त्याची डायरेक्शन चेंज करतो आणि त्यालाच रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जाते. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट जे आहे त्याचे मुख्य 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातलं सगळ्यात पहिला आहे रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरा आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता रेग्युलर रिफ्लेक्शन केव्हा होते आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन केव्हा होते, तर जेव्हा सरफेस हा प्लेन आणि स्मूथ असतो तर तेव्हा हे रेग्युलर रिफ्लेक्शन होते आणि जेव्हा आपला सरफेस हा रफ असतो तेव्हा त्या ठिकाणी इरेग्युलर रिफ्लेक्शन हे आपल्याला बघायला मिळते. आता रिफ्लेक्शनचे लॉज आहेत तर त्याला आपण म्हटलेलं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर त्याचे 3 लॉज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एक डायग्राम या ठिकाणी बघावी लागणार आहे. चला तर आपण आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यासाठी आपल्याला एक पहिले डायग्राम बघावी लागणार आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हा जो आपण PQ या ठिकाणी लाईन कन्सिडर केलेली आहे तर तो आपला एक प्लेन आणि स्मूथ सरफेस आहे जो की एक मिरर आहे, बरोबर. आता त्याच्यावरती काय झालेला आहे, आता हा एक इन्सिडेंट रे आहे जो की या प्लेन आणि स्मूथ सरफेस वरती इन्सिडेंट झालेला आहे. आता इन्सिडेंट रे नेमकं म्हणजे काय असते, the ray which is falls on any surface that ray will be incident ray. म्हणजे कोणत्याही सरफेस वरती जेव्हा एखादा लाईट रे पडतो तेव्हा त्याला इन्सिडेंट रे असं म्हटलं जात असते. आणि ज्या पॉइंट वरती हा इन्सिडेंट रे पडतो त्याला म्हणतात पॉइंट ऑफ इन्सिडन्स. द पॉइंट ऑन विच द इन्सिडेंट रे फॉल्स दॅट पॉइंट इज पॉइंट ऑफ इन्सिडन्स. म्हणजे ज्या पॉइंट वरती हा इन्सिडेंट रे पडतो त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ इन्सिडन्स, जो की आपण ओने डिनोट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता इकडे आहे रिफ्लेक्टेड रे. आता रिफ्लेक्टेड रे म्हणजे काय असते, तर रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी जो एक रे निघतो त्याला रिफ्लेक्टेड रे म्हटल्या जात असते. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामध्ये असते एक नॉर्मल. यांच्यामध्ये असते एक नॉर्मल. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी बघायला मिळतील. सगळ्यात पहिला इन्सिडेंट रे, दुसरा आहे रिफ्लेक्टेड रे आणि तिसरा आहे नॉर्मल.
आता हे इन्सिडेंट रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये एक अँगल तयार होतो, त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. तर हा आपला असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर परत इकडच्या साईडला जर आपण बघितलं तर हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये परत एक अँगल तयार होतो आणि याच अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता याच्यावरून आपल्याला बघायचे आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याचे 3 लॉज पडतात. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की रिफ्लेक्शन हे कशा प्रकारे होत असते आणि या तिघांचा एकमेकांशी कशा प्रकारे संबंध असतो, तर तो त्या लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो लॉ आहे तो आपल्याला सांगतो द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे बोथ आर अपोजिट टू इच अदर. तर आपला जो पहिला लॉ आहे तो काय म्हणतो की इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे both are opposite to each other. म्हणजे हे इन्सिडेंट रे आणि अपोजिट रे हे नेहमी एकमेकांना अपोजिट राहतात आणि या दोघांच्या मध्ये नेहमी नॉर्मली प्रेझेंट असते. तर हे आपल्याला फर्स्ट लॉ मध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर जो दुसरा लॉ असतो आपला तो सांगतो की द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शनची जे व्हॅल्यू असते ते नेहमी इक्वल असते. दुसरा लॉ आपला काय आहे द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन या दोघांची व्हॅल्यू नेहमी इक्वल असते. म्हणजे हा जर सपोज 45 डिग्रीचा जर असला तर आपला अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 45 चा असेल. हा जर 30 डिग्रीचा असला तर हा सुद्धा 30 डिग्रीचा असेल. हे आपल्याला आपल्या दुसऱ्या लॉ मध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर आपला तिसरा आणि शेवटचा लॉ जो आहे तो आपल्याला सांगतो की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल लाय इन अ सेम प्लेन. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे नेहमी एकाच प्लेन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो तिसरा लॉ आहे तो काय म्हणतो की द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल lie in a same plane. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघी रेज जे असतात तर ते एकाच प्लेन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघा आपला आहे एवढा लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो लॉ आहे तो आपण परत बघूया. याच्यामध्ये सांगितलं आहे की इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे बोथ आर अपोजिट टू इच अदर. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे दोघं नेहमी एकमेकांना अपोजिटली असतात. त्याच्यानंतर दुसरा जो लॉ आहे तो सांगतो की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तो नेहमी अँगल ऑफ रिफ्लेक्शनला इक्वल असतो. म्हणजे हा जर 45 डिग्रीचा असला तर हा सुद्धा 45 चा असेल आणि हा जर 30 चा असला तर हा सुद्धा 30 चा असेल. म्हणजे दोघांच्याही व्हॅल्यूज ह्या नेहमी इक्वल असतात. त्याच्यानंतर तिसरा लॉ जो आहे तो आपल्याला सांगतो की द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाय इन अ सेम प्लेन. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघीही एकाच प्लेन मध्ये प्रेझेंट असतात. तर अशा प्रकारे आपलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन या ठिकाणी आपण बघितलं. जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, विचारू शकता की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला. त्याच्यानंतर आपले काय सजेशन्स आहेत तर ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओज पाहिजे. मी त्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. थँक्यू.